हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे. तर आज आहे ना, मी गावाला जाणार होते. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलाच असेल की मी गावाला जाते. तर आम्ही निघालो पटापट आणि मी इथे व्हिडिओ करत होते. नवरोबा निघत होता. मग आम्ही घाईघाईने पटापट निघालो आणि ट्रेन सुटणार होती. ती पटकन आम्ही ट्रेन पकडली आणि बसलो. तर इथे बसल्याच्यानंतर जागा मिळत नव्हती, तरीसुद्धा मी जागा केली आणि बसले. आणि मला झोप येत होती खूप. आणि मग आम्ही उतरलो आणि रिक्षा पकडली. रिक्षामध्ये बसलो. मस्त थंड हवा जात होतो. तर इथे बघू शकतो मस्तपैकी ते झाडं बघू शकता, किती मस्त हिरवी हिरवी गार असते दिसत होती. तर मी इथे व्हिडिओ घेतली एक क्लिप. तर घरी पोचलो आणि बघू शकता आजोबांच्या आणि नवरोबाच्या मस्त गप्पा चालू होत्या. त्या गप्पा झाल्याच्यानंतर आजी आईने घावणे बनवलेले, तर घावणे आम्ही खात होतो. घावणे खाल्ल्याच्यानंतर आम्ही मस्त जेवलेलो सुद्धा. ती व्हिडिओ घेतली नाही, पण मी नंतर इथे नारळ बघत होते. तर नारळ खूप छान आलेले, कारण आमच्या एकच पाठीमागे झाड आहे खूप मोठा आणि त्याच्यावर एवढे सारे नारळ आलेले. गेल्या वर्षी एवढे काही आले नव्हते, पण ह्या वर्षी तर नक्कीच खूप जास्त आलेले. तर इथे बघू शकता माझी फर्स्टवाला ब्लॉग बघितला असाल तुम्ही, तर तुम्हाला माहीत असेल ही झाडं. तर ह्या झाडावर बघू शकता आता मस्तपैकी आंबे आलेले आहेत आणि ते चिकूसुद्धा आलेले आहेत. आणि आंबे कसे माहिती का, एका वर्षी येतात आणि एका वर्षी नाही येत. तर ह्या वर्षी आलेले बघू शकता आणि खूप सारे आंबे आलेले. आणि आंबा तर खूपच छान लागतो आणि चिकू पण सुद्धा. चिकू नेहमीच येतात ह्या झाडावर. तर इथे बघू शकता आजोबा या विहिरीतून पाणी काढतात आणि लावतात सगळ्या झाडांना. तर आता नळसुद्धा घेतलेला आहे आम्ही. तर 1-2 आठवड्याने तो नळ चालूसुद्धा होणार आहे आता. तर आता इथे नारळसुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्याच नारळावरचे ते सगळे नारळ होते. तर बघू शकता मस्त असा परिसर आहे इथून आमच्या पाठीमागे. तर इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. तर खूप छान छान अशी मस्त ते बाहेर बसल्यावर खूप छान अशी हवा येते. आणि ते बघू शकता आजोबाने काढलेले नारळ, खूप सारे नारळ काढून ठेवलेले त्यांनी. तर तुम्हाला हा छान असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण आपले 1000 सबस्क्रायबर पटकन झाले पाहिजे. तर लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.